खरं प्रेम शेवटपर्यंत टिकून राहतं. तर हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे. तुम्ही पण मस्त असाल, मजेत असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. तर आज मला एक गोष्ट सांगायची आहे. जे लोक मनापासून खरं प्रेम करतात, ज्यांचं प्रेम खरं आहे, त्या प्रेमाला खूप संघर्ष करावा लागतो. मान्य आहे, खूप संघर्ष करावा लागतो. कारण आम्ही ते भोगले, आम्ही तो संघर्ष केलाय. आणि माझ्या प्रेमाची कहाणी ह्या चॅनलवरती तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. कारण आमचं प्रेम साधंसुद्धा नाही. साधंसुद्धा अशासाठी नाही, ज्यावेळी आमचं लव्ह मॅरेज झालं तो म्हणजे तो काळ पण असा होता की त्यावेळी जास्त कोण लव्ह मॅरेज करत नव्हतं. आता कसं झालंय, मुली मिळत नाहीत त्यामुळं चालवून घेतात. पण त्यावेळी तसं नव्हतं. आमच्या वेळी खूप इकडं पण नवऱ्याकडं पण विरोध आणि माझ्या घरच्यांकडं पण विरोध. त्यामुळं इतकं जास्त आम्ही सोसलंय, दोघांनी पण सोसलंय. मी असं म्हणत नाही की त्याने एकट्यानं सोसलं किंवा मी एकटीनं सोसलं. अजिबात नाही, दोघांनी पण सोसलं. आम्हाला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर पण आणखीन काय काय वेगवेगळं म्हणजे सोसावं लागलं. त्यामुळं मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती माझी प्रेम कहाणी सांगणार आहे. कारण त्यातून तुम्हाला काहीतरी घेण्यासारखं नक्कीच मिळेल. आजकालचं प्रेम हे कसं असतं की काय झालं की लगेच तो मला असं करतोय, तो मला तसं करतोय. आमच्या काळी इतकी आमची भांडणं व्हायची, खूप भांडणं व्हायची, 4-4 दिवसाला भांडणं व्हायची. आणि जास्त करून कशावरनं वाद व्हायचे की पैशावरनंच जास्त वाद असायचे आमचे, बरं का. बाकीचं कशावरनं नाही. खूप जास्त माणसाला पैसा हा असा आहे की जो कमी पडल्यानंतर घरात वादविवाद आणि कटकटी, भांडण हे होतच राहतं. तर तुम्हाला सांगते, माझा ज्यावेळी प्रेमविवाह झाला, तर असा जरासं उजेड यायला लागलाय म्हणून इकडे आले. तर आमचा प्रेमविवाह झाला 2004 मध्ये. 2004 मध्ये त्यावेळी माझी कास्ट वेगळी होती, ह्यांची कास्ट वेगळी होती. आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतो आणि आम्हाला सपोर्ट होता कॉलेजमध्ये. आमच्या मित्रमैत्रिणी होत्या, त्यांचा सपोर्ट होता. त्याच्यात एक मला भाऊ म्हणजे बहीण मानायचा. तो माझा भाऊ खूप सपोर्ट करायचा मला. अजूनपर्यंत तो माझ्यासोबत आहे आणि अजूनपर्यंत त्याचा खूप सपोर्ट आहे मला. म्हणजे प्रत्येक दुःखाच्या वेळी तो हजर असतोच. सुखाच्या वेळी एखाद वेळेस नसला तरी दुःखाच्या वेळी तर असतोच. आता सुखाचं वेळ असं माझ्या आयुष्यात कधी आलंच नाही. तुम्ही म्हणशीला असं का म्हणत्या, तर ते तसंच आहे. कारण काय झालंय, तर आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. मध्यंतरी मी खूप वेळा म्हणजे सोडून गेले, सोडून जायचे 1-2 महिने. पण त्यानंतर ह्यावेळी जे गेलेले ते खूपच 3-4 वर्ष मी सोडून गेलेले. माझ्या घरच्यांना म्हणजे घरच्यांना पण नको होतं, मला पण नको होतं. त्यामुळं मी म्हणजे दुसरा पण विचार केलेला, दुसरं करायचा पण विचार केलेला, ते पण बघितलेलं. पण आमचं डिवोर्स झाला नाही, त्यामुळं ते पण माझं असक्सेस झालं. आणि म्हणतात ना, फिरून फिरून परत खरं प्रेम आपल्या आयुष्यात येतंच. तर परत माझा पहिला नवरा होता, त्याच्याशी मला मजबुरीत का होईना बोलावं लागलं. मजबुरी अशी होती की मुलग्याची मजबुरी होती. त्यामुळं परत आम्हाला दोघांना एकत्र यावं लागलं. मुलग्यासाठी एकत्र यावं लागलं. कारण मुलग्याची माझ्या कंडिशन तशी आहे, मुलग्याला सांभाळणारं कोण नाही. त्याची आजी होती, ती वारली अचानक. तिची आजी वारल्यानंतर आमच्या दोघांच्या आयुष्यात परत उलथापालथ चालू झाली की परत आत्ता पण आहे, पण वाद काय नाही आहे. बघा, काहीतरी कमवायला काहीतरी गमवावं लागतं. तसं मी आयुष्यात खूप काही गमवलंय. हे प्रेम म्हणजे ह्यांचं जे प्रेम माझ्या आयुष्यात आहे त्याच्यासाठी मी खूप काही गमवलंय. माझे घरचे, आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांना गमवले. माझे वडील आता काही नाही आहेत, वारलेत. आधी होते तेव्हा पण म्हणजे बोलत नव्हते. आणि आयुष्यात इतका संघर्ष केलाय की काय सांगायला नको, इतका संघर्ष केलाय. मी तर आता लव्ह मॅरेजच्या विरोधात आहे. मुलींनी ना घरात आता काय तसं म्हणजे पहिल्यासारखं जमाना राहिला नाही. त्यामुळे मुलींनी ना घरात सरळ सरळ सांगून टाकायचं.
आणि घरच्यांची परमिशन मिळेपर्यंत करायचंच नाही. भले किती तर दिवस लागू देत, देतील परमिशन, देत नाहीत असं नाही, पण पळून जाऊन म्हणजे योग्य निर्णय घ्या. पळून जाऊन काही उपयोग नाही. आम्ही पळून गेलो, लग्न केलं, संसार केला, आणि आता निम्म्या आयुष्यात निम्मा काय झालं, 40 झालं की झालंच ना. तर आता असं वाटतंय की त्यावेळी ही चूक करायला नको पाहिजे होती. पळून जाऊन काय उपयोग झाला, काय आयुष्यात कमवलं, असं आत्ता वाटतंय. कारण दोन्हीकडं सपोर्ट नसतो ना. दोन्ही बाजूनी सपोर्ट नसल्यामुळं खूप काही म्हणजे खूप कठीण परिस्थितींना समोर जायला लागतंय. त्यात माझ्या मुलग्याला प्रॉब्लेम होता, त्यामुळं मुलग्याचं औषध पाणी, दवाखाना, ह्याच्यासाठी खर्च, त्याच्यावरती म्हणजे होणाऱ्या खर्चाचं सगळं ते नियोजन फिसकटायचं. परत दोघांच्यात मग वाद व्हायचे, कर्ज व्हायचं, भरपूर काही व्हायचं. मग असं नाही की तो नवरा म्हणजे नवऱ्याला दोष देऊन चालत नाही. कर्ज दोघांनी केलेलं असतंय, खर्च करताना दोघं असतोय. आणि परत जर आपण म्हटलं की बाबा तो एकटाच चुकीचा आहे, तर ते पण चुकीचं होतं ना. पण जर म्हणजे दोघांचा संसार आहे, तर दोघांनी नियोजन करून हे सगळं हँडल करायला हवं. बरोबर आहे की नाही? तर तेच आमचं गणित चुकायचं. आणि आता मी ठरवलंय, आपण काही लक्ष द्यायचं नाही. जे करताय करा, जे करायचं आहे तुम्हाला ते करा. फक्त मी माझं काम करते यूट्यूबवरती. फक्त आणि फक्त पैसे कमवायसाठी मी व्हिडिओ टाकते. आणि जर कुणाला माहिती हवी असेल, तर मी 3-4 वर्ष खूप अभ्यास केला याच्यात. अजून माझं एवढं म्हणजे हे नाही झालेलं चॅनल, कारण माझं वॉच टाईम वाढत नाही आहे. वॉच टाईमसाठी लॉंग व्हिडिओ हे खूप गरजेचे आहेत, आणि त्याच्यासाठी मला वेळच मिळत नाही. आता मी ठरवले, काही झालं तरी पहिल्यांदा दिवसातनं एक तरी लॉंग व्हिडिओ चालू करायचाच. एक लॉंग व्हिडिओ, आणि लाईव्ह पण खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी वॉच टाईम वाढेल त्यावेळी मोनोटाईज होईल. मोनोटाईज करायसाठी खूप वेळा प्रयत्न केले, पण फक्त वॉच टाईमसाठी राहिले माझं. बाकी माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण आहेत. आणि शॉर्ट व्हिडिओ तर हे होतातच, व्हायरल होतातच. फक्त लॉंग व्हिडिओना लगेच काय हे होत नाही, टाईम जाते. त्याच्यात आपण लोकांना कोणत्या प्रकारची माहिती देतो, काय बोलतो, ह्याच्यावरती खूप जास्त डिपेंड होतं की आपल्याला लोक का बघतील. बरोबर आहे की नाही? आपण ज्यावेळी एखादं काम करतो त्यावेळी आपला व्हिडिओ लोकांना का आवडेल, हा आपण विचार करायला पाहिजे. आणि हे खूप अभ्यासानंतरच, खूप व्हिडिओ केल्यानंतरच माझ्या म्हणजे लक्षात आलं. आणि सगळ्यांना असंच होतं की आल्या आल्या इथं व्हिडिओ आलंय आणि चला आपण व्हायरल झालोय, असं कुणाचंच होत नाही. माझंच काय, कुणाचंच होत नाही. ज्याला तुम्ही विचारशिला त्यांनी खूप जास्त संघर्ष केलेलाच असतो. या प्लॅटफॉर्मवर एका दिवसात कुणीसुद्धा सक्सेस होत नाही. हां, एखादा नशिबाचा भाग असेल ते वेगळं असतं. कारण आता ती मोनालिसा म्हणून होती, ती कुंभमेळाव्यात कसं तिच्या डोळ्यांमुळं फेमस झाली. तिला पत्रकारांनी वगैरे तिला खूप फेमस केलं. आणि आता तिनं लग्न केल्यामुळं म्हणजे मुस्लिम आंतरजातीय म्हणजे धर्म पण बदलला. तिनं मुस्लिम आहे म्हणजे धर्म बदलला नाही, आपल्याच धर्मात आहे, पण वेगळ्या धर्माचा नवरा स्वीकारला, त्यामुळं ती आत्ता पण चर्चेत आहे. असं काहीतरी नशिबाचा भाग वेगळा असतोय. पण आपल्यासारख्या लोकांना बापरे, इथं खूप जास्त संघर्षाशिवाय पर्याय नाही. आणि कुठं पण जावा, काम केल्याशिवाय पैसा अजिबात मिळत नाही. फुकट कष्ट हे करावेच लागणार, मेहनत ही घ्यावीच लागणार. आणि आपण जे करतोय त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ज्यांना वाटतंय की काय आहे व्हिडिओ बनवणं, आम्ही पण बनवू शकतोय, सोपं नाही. इतकं बोलण्या इतकं सोपं नाही. आज मी इतकं बोलू शकते कारण मला 3-4 वर्षाचा अनुभव आहे, म्हणून मी एक 10 मिनटं तुमच्या समोर बोलू शकते. जर 3-4 वर्ष मी हे मेहनत घेतली नसती, मला माहीत नसतं, 3-4 वर्षापूर्वी मी कॅमेरासमोर आले, 2 मिनटं झाली, 1 मिनिट झाला की मला पुढं काय बोलू कळत नव्हतं. पण आता परिस्थिती बदलली, मला ह्याच्यात नॉलेज आलं, मी ह्याच्यात अभ्यास केला. अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे.
माणूस हा मरेपर्यंत शिकत असतोय, विद्यार्थी असतोय. मरेपर्यंत काय तर शिकवतच राहायचं. आता मी या व्हिडिओवरती खूप अभ्यास केलाय आणि सगळ्यांना ह्या प्लॅटफॉर्मवरती खूप पैसा आहे, पण कमवायचं कसं हे पण माहीत पाहिजे ना. तर ह्या आयडीत, ह्या चॅनलवरती मी तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगणार आहे. माझे व्हिडिओ आवडले तरी लाईक करा, नाही आवडले तरी लाईक करा. लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप जास्त तुमचं प्रेम राहू दे चॅनलवरती. ओके, बाय सगळ्यांना. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.